नगर शहरांमध्ये सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला। अनेक ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी चोऱ्या होत आहेत। अगदी 3-4 दिवसांमधली घटना जर आपण पाहिली सावडी उपनगरातली, म्हणजे सावडीचं जे काही नाका आहे त्या नाक्याच्या आतमध्ये बिल्डिंगमध्ये दिवसा ढवळ्या एकाच फ्लोअरवरती एकाच वेळेला 3 घरं त्या ठिकाणी चोरट्यांनी फोडली, पैसे दागिने लंपास केले। त्याचबरोबर केडगाव उपनगरामध्ये सोनेवाडी रोडला त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांचं घर त्या ठिकाणी आहे, तर त्यांच्या घरी सुद्धा चोरी झाली। म्हणजे पोलिसाच्या घरात सुद्धा चोरी, इथपर्यंत धाडस चोरट्यांचं वाढलंय। जर या शहरामध्ये पोलीस आणि त्यांचं कुटुंबच जर चोरट्यांपासून सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या आणि त्यांच्या घरांचं जे संरक्षण आहे चोरट्यांपासून ते ऐरणीवरती त्या ठिकाणी आलेलं आहे। हा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे। त्याच्याकडे मागणी केली आहे की तुम्ही या चोरट्यांना प्रतिबंध त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचा धाक आणि जरब निर्माण करण्याची कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे। आता ज्या ज्या चोऱ्या झाल्यात त्यातल्या सगळ्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे। त्याच्याकडनं मुद्देमाल जो आहे तो हस्तगत करून तो परत त्या नागरिकांना मिळवून दिला पाहिजे। अनेक जण व्यापारी असतात, दुकानदार असतात, उद्योजक असतात, नोकरदार असतात, कुठल्या ना कुठल्या कामासाठी घरामध्ये कॅश असते, सोनं नाणं असतं महिला भगिनींचं आपलं, आणि असं जर होत असेल तर ही खूप चिंतेची बाब त्या ठिकाणी आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे आमची हीच मागणी आहे की आपण नगर शहर हद्दी अंतर्गत असणाऱ्या सगळ्या पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई जे रेकॉर्डवरती असणारे सराईत गुन्हेगार आहे चोरीच्या बाबतीतले त्यांच्यावरती करावी। जे गुन्हेगार अजून रेकॉर्डला आलेले आहेत अशांवर देखील त्या ठिकाणी कारवाई करावी आणि नगर शहरामध्ये या गोष्टींना आळा बसेल अशा पद्धतीची कडक पावलं त्या ठिकाणी उचलावीत अशी मागणी त्या ठिकाणी आमची पोलीस अधीक्षकांकडे आहे।